तुम्ही तुमच्या मुलाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करताय का? मुलांचे अतिलाड करत असाल तर आत्ताच सावध व्हा, कारण भविष्यात तो सिक्स पॉकेट सिंड्रोमचा शिकार होऊ शकतो। काय आहे सिक्स पॉकेट सिंड्रोम? जाणून घेऊयात थोडक्यात। कौन बनेगा करोडपती मधील 10 वर्षीय स्पर्धक इशित भट याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या उद्धटपणामुळे ट्रोल करण्यात आले। मात्र त्याच्या या वागण्यामागे सिक्स पॉकेट सिंड्रोम असल्याचे समोर आले। सिक्स पॉकेट सिंड्रोम ही संकल्पना चीनच्या वन चाइल्ड पॉलिसी यामधून आली। यामध्ये हे मूल घरातील सेंटर ऑफ अट्रॅक्शन असते। सिक्स पॉकेट म्हणजे त्याच्या आरोग्याचा विचार न करता त्याला हवे ते खायला देणे, सतत नवनवीन आणि महागडी खेळणी घेऊन देणे, त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींवर अनावश्यक लक्ष देणे, स्तुती करणे, मोबाईल, टॅबलेट, व्हिडिओ गेम्स यांसारखी साधने लगेच घेऊन देणे, या सगळ्यांमुळे ते स्वार्थी बनते आणि इतरांशी उद्धटपणे वागते। त्याच्या प्रत्येक समस्या घरातील मोठ्या लोकांकडून सोडवल्याने ते आत्मनिर्भर होत नाही आणि स्वतःच्या क्षमतेवरचा त्याचा विश्वास कमी होतो। मुलांना असे वाटते की जग त्यांच्या इच्छेनुसार चालेल, परंतु स्पर्धेच्या जगात मात्र ते मागे पडते। टीका किंवा नकार पचवण्याची त्याची क्षमता कमी होते। ज्या घरात एकच मूल असते अशा कुटुंबांमध्ये हे प्रमाण वाढत आहे। त्यामुळे आजच सावध व्हा। अति लाडातून निर्माण होणारा सिक्स पॉकेट सिंड्रोम तुमच्या मुलाचे भविष्य उद्ध्वस्त करू शकतो। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा।